नमस्कार सर्वांना. MS10 माझे स्वामी या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की मला गुरु करायचे आहे किंवा मला गुरुपद घ्यायचे आहे. तर स्वामी समर्थ महाराजांचे गुरुपद कसे घ्यायचे, मंत्र कोणते म्हणावे, योग्य पद्धत गुरुपद घेण्याची कोणती आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे गुरु. आयुष्यात योग्य दिशा मिळण्यासाठी गुरूंची गरज असते. पण गुरुपद घेणं म्हणजे केवळ मंत्र घेणे नव्हे, तर ती एक समर्पण भावना आहे. स्वामींच्या अंतःकरणामध्ये गुरु बघा. कोणाचे तरी ऐकून किंवा कोणाचे तरी पाहून गुरु करू नका. ज्या व्यक्तीच्या विचारांनी तुमच्या मनात शांतता निर्माण होते, ज्याची सेवा करून तुमच्या मनाला समाधान मिळतं, तर तिथेच तुमचे गुरुपद असू शकते. आता स्वामींचं जर तुम्हाला गुरुपद घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने घ्यायचं, तर सर्वात आधी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर श्री सुक्त आणि पुरुष सुक्त पहिल्यांदा म्हणायचं आहे, नंतर श्री सुक्त म्हणून स्वामींचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वामींना चंदन, अष्टगंध, हिना अत्तर लावून स्वामींची छान अशी पूजा करायची आहे. स्वामींना फुले अर्पण करायची आहे. धूप दीप स्वामींना लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला गुरुपद घेण्यासाठी एक नारळ आणि गुलाबाच्या फुलाची आवश्यकता आहे. तर एक नारळ आणि गुलाबाचं फूल हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. नारळ हातामध्ये धरायचा, त्याचा शेंडा स्वामींच्याकडे झाला पाहिजे अशा पद्धतीने नारळ हातामध्ये घ्यायचं आणि त्यावरती गुलाबाचं फूल ठेवायचं. आता हे हातामध्ये धरून आपल्याला स्वामींच्या समोर एक प्रार्थना करायची आहे की स्वामी, आजपासून येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत माझे आई वडील बंधू सखा सर्व काही तुम्हीच आहात. तुम्ही मला सेवेकरी बनवा. आमच्या मागच्या साऱ्या समस्या, दुःख, संकट यांचं निवारण करा आणि माझा आणि माझ्या परिवारातील सदस्यांचा योगक्षेम तुम्ही चालवा. तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. माझ्याकडून सेवा करून घ्या. माझी साथ तुम्ही सोडू नका. अशा पद्धतीने स्वामींच्या समोर प्रार्थना करायची आहे. नारळ हातामध्ये घेऊन प्रार्थना करून झाल्यानंतर तो नारळ स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरी एक सेवा आपल्याला करायची आहे स्वामींची, ती म्हणजे स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला 3 पळी पाणी सोडायचं आहे. मूर्ती समोर स्वामींची ठेवायची आहे एका पात्रामध्ये आणि स्वामींच्या चरणावरती 3 पळी पाणी सोडायचं आहे. स्वामींच्या डोक्यावर आपल्याला पाणी सोडायचं नाही. स्वामींच्या फक्त चरणावरती आपल्याला 3 पळी पाणी सोडायचं आहे. ते पाणी सोडून झाल्यानंतर आपल्याला तेच जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये ते तीर्थ घ्यायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी तुम्हाला इथे देखील सांगते आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो मंत्र मी देईन. तर तो मंत्र हातामध्ये तीर्थ घेऊन तुम्हाला म्हणायचा आहे. काय तो मंत्र आहे? अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धर्म्यामहम श्री साम धर्म्यामहम. अशा पद्धतीने तो मंत्र आहे. अनेक वेळा मी मंत्र म्हणते. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थम जठरे धर्म्यामहम श्री साम धर्म्यामहम. हा मंत्र म्हणून ते तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं गुरुपद घेऊ शकतो. तर हे गुरुपद आपण मंदिरामध्ये जाऊन देखील घेऊ शकतो, केंद्रामध्ये जाऊन देखील घेऊ शकतो. केंद्रामध्ये असं म्हटलं जातं, मी तर कधी केंद्रामध्ये जात नाही, पण असं म्हटलं जातं की तिथे तीर्थ असतात स्वामींचं. तर ते तीर्थ आपण मंत्र म्हणून प्राशन करायचं आणि नारळ आणि गुलाबाचं फूल स्वामींच्या चरणी ठेवून आपण स्वामींना प्रार्थना करायची. तर अशा पद्धतीने आपण केंद्रामध्ये मंदिरामध्ये जाऊन देखील स्वामींचं गुरुपद घेऊ शकतो आणि घरच्या घरी देखील आपण अशा पद्धतीने गुरुपद घेऊ शकतो. मी प्रत्येक वर्षी घरच्या घरी स्वामींचं गुरुपद घेत असते. त्यानंतर जे नारळ आपण स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे, म्हणजे घरच्या घरी जेव्हा आपण गुरुपद घेतो त्यावेळी जे नारळ आपण स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं आहे ते नारळ नंतर आपल्याला स्वामींच्या मंदिरामध्ये, मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन ते अर्पण करायचं आहे नारळ. स्वामींचं गुरुपद घेण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन तुम्ही स्वामींचं गुरुपद घ्या. तसं तुम्ही दिवसभरात कधीही घेतला तरी स्वामींचं गुरुपद चालेल, पण जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळीच तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊन टाका. त्यानंतर दिवसभरात तुमची जी काही सेवा आहे, तुमची जी काही काम आहे ते तुम्ही निवांतपणाने करू शकता. तर सकाळीच गुरुपद घेणे हे मला योग्य वाटतं. तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देखील तुम्ही गुरुपद घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचं गुरुपद घ्यायचं आहे. गुरु आपल्या जीवनात असणे खूप महत्वाचं आहे. दत्त महाराजांनी सुद्धा 24 गुरु केले होते. तर आपल्या जीवनामध्ये गुरु असणे हे खूप महत्वाचं आहे आणि
फक्त गुरु करणे आणि त्या दिवसापुरती सेवा करणे आणि सोडून देणे असं नाही, तर त्यानंतर जी काही तुमची सेवा आहे तर ती सेवा तुम्ही नित्य सेवा सुरू ठेवा. ज्यांना कोणाला स्वामींची सेवा करायची आहे, ज्यांनी अजून सुरुवात केली नाही सेवेसाठी, तर गुरुपौर्णिमेपासून तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊन सेवेसाठी सुरुवात करू शकता. गुरुपौर्णिमेपासून रोज स्वामींचे 3 अध्याय आणि 11 माळी जप ही सेवा तुम्ही रोज स्वामींच्या चरणी गुरु म्हणून अर्पण करू शकता. एक शिष्य म्हणून तुमच्याकडून गुरुच्या चरणी ही सेवा तुम्ही अर्पण करू शकता. आता आपल्या आयुष्यामध्ये स्वामींना आपण गुरु केलेला आहे, तर त्यांना पूर्णपणे शरण जाऊन आपण स्वामींवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आपल्या प्रत्येक संकटामध्ये, समस्यामध्ये स्वामी आपली साथ देतील, स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत, हा विश्वास आपल्या मनामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तर फक्त गुरुपद घेतलं की आपली सगळी संकटे जातील किंवा सगळ्या समस्यामधून आपल्याला मुक्ती मिळेल, तर असं नाही. आपल्या जीवनामध्ये संकटे, समस्या तर ही येतच असणार, पण त्यांना सामोरे जाण्याचं धाडस जे आहे, सहनशक्ती जी आहे, तर ते स्वामी आपल्याला देत असतात. आपल्याला सामर्थ्यवान बनवत असतात प्रत्येक संकटांना सामोरे जाण्यासाठी. तर त्यामुळे आपली नित्य सेवा स्वामींच्या चरणी अर्पण होणे हे खूप महत्त्वाचं आहे. जी काही आपली सेवा आहे, मग ती सेवा 5 मिनिटाची असू दे किंवा अर्ध्या तासाची असू दे, ती सेवा मनापासून करा, स्वामींना पूर्णपणे शरण जाऊन करा आणि स्वामींवरचा जो विश्वास आहे, तर तो विश्वास डगमगू देऊ नका. तरच मग तुमच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या समस्यामध्ये, संकटामध्ये स्वामी तुमच्या पाठीशी आहेत याची अनुभूती स्वामी तुम्हाला करून देतात. स्वामी असं म्हणत नाही की तासनतास आपण स्वामींची सेवा करावी. जेवढी केवढी आपण सेवा करतो, 5 मिनिटाची म्हणा, 10 मिनिटाची म्हणा, ती मनापासून केली पाहिजे. आणि ज्यांच्या मनामध्ये भीती आहे की आमच्या घरामध्ये नॉनव्हेज केलं जातं, आम्ही नॉनव्हेज खातो, तर आम्ही गुरुपद कसं घ्यायचं? तर तुमच्या मनात जर इच्छा निर्माण झाली असेल स्वामींचं गुरुपद घेण्याची, तर ती इच्छा स्वामींचीच इच्छा समजून त्या दिवशी तुम्ही स्वामींचं गुरुपद घ्या. त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडेल ते स्वामींच्या इच्छेनेच घडेल, याचा तुम्ही स्वीकार करून तुम्ही आहे ती तुमची दैनंदिन सेवा वगैरे जी काही आहे ते तुम्ही सुरू ठेवा. पण मनामध्ये किंतु परंतु न आणता या दिवशी स्वामींचं गुरुपद सगळ्यांनी नक्की घ्यावं आणि स्वामींची सेवा करावी. स्वामी हे खूप दयाळू आहेत. तर आपल्या भक्तांच्या मनातील ज्या काही चुका झालेल्या आहेत, कळत नकळत त्यांच्या मनातल्या शंका ज्या आहेत, त्या प्रश्नांचं उत्तर स्वामी नकळत देऊन जातात. झालेल्या कळत नकळत चुका देखील स्वामी आपल्या माफ करत असतात. तर मनामध्ये किंतु परंतु आणू नका. या दिवशी स्वामींचं गुरुपद घ्या आणि स्वामींची पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वामींची भरभरून सेवा करा. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. जर तुमचे काही आणखी प्रश्न असतील, काही शंका असतील, तर कमेंट करा. तुम्हाला योग्य ते उत्तर दिलं जाईल. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.